12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मराठीच्या पेपरमध्ये व्याकरणाच्या विभागामध्ये कोणते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि त्याचा आन्सर तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं आहे ते मित्रांनो तुम्हाला मी या डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा थोडासा टाइमपास करत नाही, मला माहिती तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे। त्यामुळे मित्रांनो आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरुवातीला तुम्हाला मी व्याकरण घटकामध्ये व्याकरण विभागामध्ये तुम्हाला कोणते कोणते प्रश्न विचारले जातात, कोणत्या घटकांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला दाखवतो। तुम्ही पाहू शकता, वाक्य रूपांतर 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जातं, त्यानंतर समास 2 मार्क्ससाठी, प्रयोग 2 मार्क्ससाठी, अलंकार 2 मार्क्ससाठी आणि वाक्यप्रचार 2 मार्क्ससाठी। म्हणजे तुम्हाला 5 प्रकारच्या व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे, व्याकरणाच्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, जे तुम्हाला 10 गुण मिळवून देऊ शकतात। मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर मित्रांनो एखादा वन शॉट लेक्चर व्हिडिओ पाहिला ना 30-40 मिनिटाचा, मित्रांनो जे यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, आपल्या चॅनलवरती अवेलेबल नाहीये, परंतु मित्रांनो काही दुसऱ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला ना तर मित्रांनो तुमचे 10 मार्क फिक्स होतील। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती एका व्हिडिओची लिंक टाकून देईल, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा। कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला मी दाखवतो। तुम्ही जी PDF तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल ना, ही PDF तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवरती। ही जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे PDF असं तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे। तर मित्रांनो ही जी PDF आहे ना ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देईल। चला आता आपण PDF पाहूया, PDF मध्ये नक्की काय आहे तुम्ही पाहू शकता। प्रश्न क्रमांक 5, सूचनेनुसार कृती करा। त्यामध्ये तुम्हाला वाक्य रूपांतर होतं, म्हणजे विधानार्थी वाक्य ओळखून लिहा, उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा, अशा प्रकारे। त्यानंतर उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा, विधानार्थी वाक्य ओळखून लिहा। तुम्ही प्रश्न पाहू शकता, स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता। वरील वाक्याचे योग्य विधानार्थी वाक्य ओळखून लिहा, सूचनेप्रमाणे सोडवा। होकारार्थी करा, नकारार्थी करा, त्यानंतर नकारार्थी करा, विधानार्थी करा, उद्गारार्थी करा। त्यानंतर समासावरती प्रश्न आहेत, हे झाले वाक्य रूपांतरावरील प्रश्न। त्यानंतर समासावरती प्रश्न आहेत, योग्य पर्याय निवडा। खालील शब्दातील समास ओळखून लिहा, त्यानंतर खालील शब्दातील समास ओळखून लिहा। असे 3-4 उदाहरण आहेत, तुम्ही पाहू शकता। याचं स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता। आणि PDF पाहिजे असेल तुम्हाला PDF कमेंट करावं लागेल, तरच टेलिग्राम चॅनलवरती मी PDF टाकून देईल। त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रयोग कृती, त्यानंतर समीर चित्र रंगवतो या वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा। त्यानंतर भाव्य प्रयोग, त्यानंतर इकडं प्रयोगावरील अजून प्रश्न दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। कष्टाची भाकरी गोड लागते, वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा, वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा। प्रयोगाचे भरपूर प्रश्न आहेत, तुम्ही त्याची तयारी करून मित्रांनो मार्क्स तुमचे कन्फर्म करू शकता, फिक्स करू शकता। त्यानंतर मित्रांनो आता हे प्रयोगाचे प्रश्न झाले। त्यानंतर अलंकारावरील प्रश्न दिलेले आहेत, अलंकारावरील मित्रांनो प्रश्न तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यात भरपूर उदाहरणं आहेत, तिथं तुम्ही 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, त्यानंतर इकडं योग्य पर्याय निवडून या अलंकारावरतीच प्रश्न आहेत, परंतु थोड्याशा वेगळ्या प्रकारचे आहेत। त्यानंतर उदाहरणातील उपमान ओळखून लिहा, अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न आहेत। त्यानंतर वाक्यप्रचारावरील प्रश्न पाहूया, वाक्यप्रचारावरील तुम्ही प्रश्न पाहू शकता, तुम्हाला मी दाखवता। हे झाले मित्रांनो वाक्यप्रचारावरील प्रश्न। म्हणजे टोटल मित्रांनो तुम्हाला ही जी PDF आहे ना ती जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल ना तर तुम्हाला PDF कमेंट करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे। टेलिग्राम चॅनलवरती मी जी PDF आहे ती अपलोड करून देईल, तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर याची लिंक पाहिजे असेल तर PDF आणि डिस्क्रिप्शन हे 2 शब्द मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचे आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मी देऊन देईल, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही व्याकरणाच्या घटकामध्ये 10 पैकी 10 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।